नमस्कार, मी गोवर्धन. आज आपण किल्ले धारूर शहरामध्ये आहोत. खामगाव पंढरपूर हा महामार्ग पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. याच मार्गावरून वर्षभरात अनेक दिंड्या प्रस्थान करतात, याच रस्त्यावरून जातात. या ठिकाणी अनेक वारकरी संप्रदायातील मंडळी या रस्त्यावरून जाते. अनेक वाऱ्या वर्षभर चालतात. काही महिन्याची महिन्या वाऱ्या असतात. या ठिकाणी असेच आपले भाविक या ठिकाणी झालेले आहेत. कुठून येतात आणि किती दिवसापासून ही वारीची परंपरा चालू आहे त्याच्याकडून आपण जाणून घेऊया. नाव सांगा. माझं नाव श्रीहरी गोविंद पारेकर, राहणार दिंद्रूर, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. काय परंपरा आहे वारीची आपली? वारीची परंपरा म्हणून नाही, एक आम्हाला एक भक्ती, माझी एक श्रद्धा आहे पांडुरंगावर, त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी जातो. जवळपास हे आमचं 5वं वर्ष आहे दिंद्रूर ते पंढरपूर. 2021 पासून आम्ही 22, 23, 24 आणि हे 5वं वर्ष 25. याच्या अगोदर मी आषाढी वारी देहू ते पंढरपूर 16, 17, 18, 19, 20 हे 5 वाऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. पण मी शेतकरी असल्यामुळं इथे अडचणी, पेरणीच्या, पावसाच्या याच्या त्याच्यामुळे मी जाऊ शकत नाही त्यावेळेला. त्यामुळे मी आता गावातूनच इथून दिंद्रूर ते पंढरपूर कार्तिकी वारी ठरवली आणि माझी मनातून इच्छा श्रद्धा पांडुरंगावर, त्यामुळे मी इथून दिंद्रूरून पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतलाय. पांडुरंगावर काय साखर मागणार आपण? साखर मागायची गरज नाही. मला व्यवस्थित काही सगळं जे आहे ते माझं सगळं ठीक आहे. मी एक श्रद्धेने जातो, भक्तीने जातो. आपण जी काय वारी करता हे आपल्या कुटुंबात पूर्वीपासून कोणी करत होतं का आपणच या ठिकाणी वारी करता? नाही, पूर्वीपासून नाही, एक मीच स्वतः जात आहे वारीमध्ये. साधारणतः किती आपल्यासोबत वारकरी किंवा मित्रपरिवार सोबत असतात? मी आणि माझा एक मित्र अशोक फरतडे, आम्ही दोघंच आहेत 5 वर्षापासून. आणि पहिलं जे आषाढी वारीला जे जात होतो ते मोठ्या सोहळ्यामध्ये जात होतो, तुकोबाच्या पालखीमध्ये. यामध्ये किती आपले मुक्काम होतात पंढरपूरपर्यंत? माझे मुक्काम जवळपास पंढरपूर पर्यंत 6 मुक्काम होतात माझे. 7व्या मुक्काम मी 3 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचतो. या दरम्यान आपल्याला कशा प्रकारे सुविधा मिळतात नागरिकांकडून? आता कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद आता इथे धारूरमध्ये अनिलजी महाजन पत्रकार हे आमचे मित्रच आहेत, ते व्यवस्था करतात. कळंबमध्ये सागर मुंडे म्हणून मित्र आहेत आमचे, तिथं ते व्यवस्था करतात. पुढं पिंपळवाडी गाव आहे, तिथं एक दिंडी असती गुट्टे महाराजाची. त्या दिंडीमध्ये आम्ही जेवण करून मारुती मंदिरामध्ये आराम करतो. पुढं बार्शीच्या पुढे एक खांडवी गाव पाहुणे आहेत आमच्या गावाने, तिथं त्यांच्याकडे मुक्काम असतो. कुरुडवाडीमध्ये 5वा मुक्काम गावाने म्हणून आपलं जिवाळा इंग्लिश स्कूल मित्र आहेत आमचे, ते वायचाळ सर म्हणून, त्यांच्याकडे 5वा मुक्काम असतो. आणि 6वा शेवटीचा मुक्काम आष्टीमध्ये मंदिरामध्येच असतो. 7व्या मुक्कामी पंढरपूरमध्ये पोहोचतो आम्ही दशमी दिवशी. या वारीमध्ये कशा प्रकारे आपल्याला आनंद वाटतो? अगदी मनापासून सगळं प्रसन्न वाटतं आणि आम्हाला एनर्जी, ऊर्जा आल्यासारखं वाटतं एक वर्षभरासाठी. जे काही शेतकऱ्यावर परिस्थिती निर्माण झाली आहे, पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आहे, तर या ठिकाणी पांडुरंगाकडे काय साकडं करायला आपण? शेतकऱ्याच्या बाबतीत काय नाही, एक नुकसान झाले पण थोडं त्याला काय करता येतं, निसर्गापुढे देवाकडे तरी काय साकडं घालण्यात, निसर्गापुढे काहीच साकडं घालण्यात हे नाही ना. या ठिकाणी किल्ले धारूर शहरामध्ये अनेक दिंड्या असतात आणि 12 महिने या पालखी मार्ग या ठिकाणी जर पाहिलं तर पंढरपूरची जी मोठी वारी असते, या वारीमध्ये देखील हजारो या ठिकाणी वारकरी याच रस्त्यावरून प्रवास करतात. गोवर्धनकडे किल्ले धारूर.